पक्षाची संघटनात्मक मांडणी आणि तांक घट्ट करपा खातीर आम्ही गोंयकार पक्षाचे अध्यक्ष वाल्मिकी नायक हांणी पक्षाच्या ज्येष्ठ फुडाऱ्यांच्या उपस्थितींत नव्या आघाड्यांच्या फ्रंटल विंग्सच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक जाहीर केल्या. पक्षाचो विस्तार करपा खातीर आणि वेगवेगळ्या मळावेऱ्या कार्यकर्त्यांना बळकट करपा खातीर ही नवी कार्यकारिणी जाहीर करपात आली आहे. अनाउन्समेंट करूंक सोदताले ते आज करता, पूण ताच्या पयलीं हांव जस्ट एक 2 मिनिट एक स्टेटमेंट करूंक सोदता. बेसिकली ऑन द इशू ऑफ अनडेमोक्रेटीक बिहेवियर ऑफ भारतीय जनता पार्टी आनी स्पेसिफिकली जे आमी सोशल एक्टिविस्ट बाब स्वप्नीश शेर्लेकर आसा तांचेर ज्या तरेन एक इंटिमिडेशन करपाचें पार्टीच्या कार्यकर्त्यांक तो वापर करून ताजो आमी निषेध करता. आज तुम्ही जाणा की भारतीय जनता पार्टी पूर्ण तरेन सामकी फेल जाल्ली आसा, अपयश जाल्ली आसा. म्हणजे खंयच तांणी सारकें काम केल्लें ना. आज जर गोंयचें नांव नॅशनल न्यूजान येता ते फक्त वायट कारणां खातीर येता आनी ही आमची भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्या कारणां खातीर. आज रेप केसीस जेन्ना पळयता तातूंत गोवा हॅज बिकम नंबर 1 थँक्स टू भारतीय जनता पार्टी. अनएम्प्लॉयमेंटाचे स्टॅटिस्टिक्स पळयल्यार गोवा हॅज बिकम नंबर 1 थँक्स टू भारतीय जनता पार्टी. आनी म्हाका दिसता स्कॅम्साचेर सुद्दां सर्वे केल्यार म्हाका दिसता 100% गोवा विल बी नंबर 1 अगेन थँक्स टू भारतीय जनता पार्टी. तर अशा तरेन आता इलेक्शन येवपाचें आसा आनी इट इज अ युनॅनिमस. तुम्ही खंयी गोंयान वचात लोक भारतीय जनता पार्टीच्या विरोधान उलयतात. पीपल आर रेडी टू थ्रो आउट दीस गव्हर्नमेंट. एक्चुअली 2017 ऑलरेडी रेडी जाल्ले, 2022 रेडी जाल्ले, पूण खंय तरी ह्या भारतीय जनता पार्टीन चोरयेचें सरकार घडयले दोनूय वेळा. पूण ह्या फावटी लोकांनी ठरयलां की इतक्या बहुमतान नवो सरकार हाडपाचो की भारतीय जनता पार्टीक स्कोपूच आसूंक जायना की खंयच्या तरी दुसऱ्या पार्टीचे आमदार घेवन परत आपलो एक चोरयेचो सरकार घडोवचो. आनी हो जो आवाज गोंयभर आज आयकूंक येता तो खंय तरी आवाज बंद करपाचो हो प्रयत्न. तुम्ही जाणा की असेंब्ली इज द फोरम जेन्ना लोकांचो आवाज आपल्या रिप्रेझेंटेटिव्हच्या माध्यमांच्यान वयर काडप आसता. पूण आमी पळयलें कशें की असेंब्ली अनाउन्स केली 16-18 दिसाची आनी 4-5 दिसांनी कर्टेल केली. जेन्ना मेन मुद्दे जावपाचे आशिल्ले, ताचेर डिस्कशन जावपाचे आशिल्ले, असेंब्ली कर्टेल केली. जेन्ना कसले लोक रस्त्यार देवता आंदोलन करपाक, ते आंदोलन कशें बंद करपाचें हेच फक्त भारतीय जनता पार्टीचो विचार आसता. आनी कोणें आंदोलन केलें जाल्यार व्हडल्यो व्हडल्यो केसी घालून तांकां त्रास करपाचो प्रयत्न करता. आनी आज आमी जे बाब स्वप्नीश शेर्लेकराचे स्थिती पळयता, ताणें फक्त एक व्हिडिओ केल्लो अँड दॅट व्हिडिओ वॉज बेस्ड ऑन सर्टन फॅक्ट्स. तो व्हिडिओ सुद्दां ताणें करचो न्ही, असले व्हिडिओ कोणें करचे न्ही म्हणून ही ताजेर कंप्लेनी घाल्या आनी ताका परत समन केलो क्वेश्चनिंग हिम ऑन सच अ नॉनसेन्सिकल इशू. आनी असो भंय जाला की आतां आमी आज हांगा प्रेस कॉन्फरन्साक बसल्या, थोड्या दिसांनी असल्यो प्रेस कॉन्फरन्सी सुद्दां आमकां करूंक शकतले काय ना हाजेर प्रश्न पडिल्लो आसा. बिकॉज बीजेपी इज डुईंग एवरीथिंग इट कॅन टू गेट अवे विथ सप्रेसिंग द पीपल्स वॉयस. सो इतलेंच सांगूंक सोदताले की आम आदमी पार्टी तर्फे आमी असल्या बिहेवियराचो निषेध करता. वी स्टँड स्ट्रॉंगली by Swapnish Sherlekar and every other Goan who is speaking against the injustice, who is speaking against the corruption and who is speaking against the misgovernance of the Bharatiya Janata Party. स्वप्नेशान कांयच वायट म्हणूंक ना. जे तो उलयलो ते खरें सत्य आशिल्लें. आनी म्हाका दिसता असल्यो कंप्लेनी करून भारतीय जनता पार्टी इज डिगिंग इटसेल्फ अ डीपर होल देन इट ऑलरेडी इज इन. सो तुमी करत रावा. तुम्ही गोंयकारांक भिवंक शकचे ना. आनी 2027 जशें सांगलें बहुमतान एक
नवें सरकार घडपाचें सगळ्या गोंयकारांनी ठरयल्लें आसा. सो हो एक स्टेटमेंट आशिल्लो ऑन दीस इश्यू ऑफ बाब स्वप्नीश शेल्लेकर एंड बीजेपीज अनडेमोक्रेटीक बिहेवियर. दुसरो मेन इश्यू जो आज आमचो घेवपाचो कारण आशिल्लें, फाटले 4-5 म्हयने तुमी जाणा आम आदमी पक्षान आमचे संघटन घट करपा खातीर खूब पावलां घेतिल्लीं आसा. वी हॅव बीन गोईंग ऑल ओव्हर गोवा, मिटींग आवर व्हॉलंटियर्स, सपोर्टर्स. आनी मदीं खुबशीं इलेक्शन आयलीं, सीसीपी इलेक्शन आयले, पोंडा बायपोल आयले. सो मातसो टायम लागलो, पूण आज म्हाका सांगपाक बरें दिसता की आमचे जे 5 मेन फ्रंटल विंग्स आसा, एक म्हळ्यार महिला विंग, विमेन्स विंग, दुसरो आमचो एसटी विंग, मागीर ओबीसी विंग, ताचे मागीर मायनॉरिटी विंग आनी यूथ विंग. हे सगळे आमचे जे वर्टिकल्स आसा, वर्टिकल फ्रंटल विंग्स म्हणटा आमी तांकां, ताचे आमी आज प्रेसिडेंट्स तुमच्या समोर अनाउन्स करता. महिला विंग तुमी ऑलरेडी जाणा, आमची फोंडेची लिडर मॅडम ममता मेबन तांकां अनाउन्स केल्ले आसा थोडे दिसा पयलीं. त्या भायर आज आमी आमचे ओबीसी विंग प्रेसिडेंट अनाउन्स करता, बाब संदीप पेडणेकर, ते सालिगांवचे आसा. तशेंच एसटी विंग बाब राजेश गांवकर, ते काणकोणचे, खोती गांवांचे. तशेंच आमचे मायनॉरिटी विंग बाब जेम्स फेर्नांडीस, अजून पावूंक ना, ते मातशे लेट जाल्ले आसा, पूण तुमी वळखता तांकां, खूब वर्सां आमच्या पार्टी बरोबर आसा, आमचे कुडचडेचे कॅन्डिडेट सुद्दां आशिल्ले. आनी ऑफकोर्स लास्ट बट नॉट द लिस्ट आमचो यूथ विंग, जो म्हाका दिसता आतां ताजे कॉकरोच विंग म्हणून नांव दवरचें पडटलें अशें दिसता म्हाका. ताजे प्रेसिडेंट आमी डिक्लेअर करता बाब पूजन मालवणकर, तुमी तांकां वळखता, बरीं वर्सां जाले आमचे पार्टी बरोबर आसा. ही हॅज बीन आवर झेडपी कॅन्डिडेट ऑल्सो रिसंटली फ्रॉम अंजुना. सो हे सांगपाक खूब बरें दिसता की आम आदमी पार्टीचें काम आनी आम आदमी पार्टीचो विस्तार जो आसा तो जोरान चालू आसा. आनी आमचे जे विंग प्रेसिडेंट सगळे आसा तांकां हांव कॉंग्रॅच्युलेट करता. आनी तांचेर जबाबदारी दिल्ली आसा की तांणी बूथ लेवलाचेर थ्रू देअर विंग्स आमचो स्ट्रक्चर वाडोवपाचो. आनी जे स्पेशली विंग्स जे आसा ते सेक्शनांचे जे इश्यूज आसा ते मोठ्या तरेन लोकांचे इश्यूज वयर काडपाची तांची जबाबदारी तांकां दिल्ली आसा. हांव मागता बाब राजेश गांवकराक पयलीं 2 उतरां उलोवची, मागीर संदीप पेडणेकर आनी मागीर पूजन. थँक्यू अध्यक्ष बाब. पार्टीन आयज एसटी विंगाची प्रेसिडेंटशीप म्हाका बाल केल्ली आसा. पार्टीचे हांव उपकारी धन्यवाद म्हणटा. आमकां सगळ्यांक खबर आसा की गोंयांत आमचे आदिवासी समाज भाव मोठ्या प्रमाणात काणकोण, सांगें, केपें, धार, बांदोडा, रियोळ अशा अनेक तालुक्यात मोठ्या प्रमाणात आमचे आदिवासी भाव आसात. जवळजवळ गोंयच्या संख्येच्या पेक्षा तुलना केली जाल्यार जवळजवळ 22-23% जे आसा आज गोंयांत आमचे आदिवासी बांधव आसा. आनी आमी आमच्या आदिवासी भावां खातीर आमी सदांच डिमांड करीत आसा की 2003 जरी आमकां एसटीचो स्टेटस मेळ्ळो, ते भौसंख्य अनेक मागणी जे आसा अजून पर्यंत मान्य जाले ना. म्हणून आम आदमी पक्षान सुद्दां गोंयच्या विधानसभेक सदांच आवाज उठयल्लो आसा आमच्या दोगांय आमदारांनी. एसटीचे डिमांड्स जे अजून पर्यंत फुलफील जाले ना ते सदांच आमचे आमदार दोगांय विधानसभेत प्रखरपणान मांडटात. आनी 22-23% आमची लोकसंख्या गोंयांत आसून सुद्दां हे सरकार जे आसा दुर्लक्ष करता हे आमकां आज पर्यंत असो दिसून येयल्लें आसा. आनी ताका लागून आम आदमी पार्टीन सदांच ह्या विशयाचेर गंभीरपणान आवाज उठयल्लो आसा की आमकां जितले आमकां डिमांड जावपाचे आसा ते आमकां बेगीन ह्या सरकारान करून दिवचे. आमकां खबर आसा की केंद्र सरकाराचो ट्रायबल फंड जो आसा आमकां दर वर्सा आमकां गोंयांक मेळटा, पूण ताचे पुरेपूर ताचो जो आसा युटिलायज जायना, पुरेपूर वापर केल्लो वचना. इतलो बहुसंख्य समाज आसून सुद्दां हो फंड रिटर्न कित्याक केलो वता, तो युटिलायज कित्याक केलो वचना हातूंतल्यान आमकां दिसून येता की सरकार पुरायपणान ह्या समाजाचेर दुर्लक्ष करता.
हो फंड जर आदिवासी समाजाच्या कल्याणा खातीर उपयोग केलो जाल्यार आज पर्यंत जो समाजाचो स्तर जो आसा नक्कीच वयर सरपाचो. पण आयज खेदाची गोष्ट जावन आसा की फंड अनयुटिलायज गोंयांत आमकां परत करचो पडटा, ही खेदाची गोष्ट जावन आसा. आमी आमचे समाजाचे नेता म्हणपी जे आसात ते सदांच म्हणटात की आमी समाजा खातीर अमकें केलां तमकें केलां, पूण ह्या गोश्टीचेर केन्नाच आवाज उठयना. आज ह्या लिडरांनी जे आसा सदांच गोंयचे लोकांचे समाज आदिवासी समाजाचे सदांच दुफळे करपाचो प्रयत्न केला. स्वताच्या स्वार्था खातीर सदांच्या समाजाचो वापर करून घेतलो आसा. पूण आम आदमी पक्ष जो आसा एसटी समाजाचे प्रश्न जे आसात प्रखरपणान सदांच मांडटात आनी मांडत फुडें येतले आनी ह्या समाजाक न्याय हक्क प्राप्त करून दिवपा खातीर हे फर्स्ट प्रायोरिटी दितले अशें म्हाका दिसता. आयज जर मेन पळयत जाल्यार आमच्या संविधानाचेर अटॅक जायत आसा. मेन तितून आमच्या बाबासाहेब आंबेडकराचे संविधान कितें सांगता, एड्युकेट शिका आनी राजकारणूय करा. आयज गोंयांत जर पळयत जाल्यार दोगांयचेरूय अटॅक जाल्ले आसा. शिक्षणान तुमी ते दिसूच पयला निटाचे कशें जाला ते, आनी राजकारणाचे तुमकां आतां सांगले कांयच अर्थ उरोंक ना. तेन्ना आमी ओबीसी म्हणटा पळय त्या लोकांचेर जो पळय अन्याय जाता पळय तो पयस करपाक म्हाका दिसता की आम आदमी पार्टी सारकी पयलीं पासून वापरता. त्या खातीर आतां आमी हो फुडें हो मुद्दो घेवन फुडें आमी वयतले. गुड आफ्टरनून सगळ्यांक. मेन म्हटल्यार आता यूथ जो आसा आमचो गोंयचो आसा, आमचो देशाचो आसा, दीस आर नोन एज द फ्रंटियर्स ऑफ द कंट्री, दीस आर नोन एज द पिलर्स ऑफ द कंट्री. आमचो समज देश फुडें वचोंक जाय, हे युथान परफॉर्म करूंक जाय. आमचो समज देश फुडें वचोंक जाय, आमच्या युथान आमच्या देशाक राखोवंक जाय. पण आयच्या काळान तशें जाता काय? आयच्या काळान युथाक बेसीक रिक्वायरमेंट जी आसा ती मेळटा काय? युथांक कितें जाय? युथांक चड कांय नाका. युथांक क्वॉलिटी एड्युकेशन जाय, क्वॉलिटी एम्प्लॉयमेंट जाय आनी इन्फ्लेशन रेट कंट्रोलान जाय. ही आतां बेसीक जे युथाक जाय. एक सादो युथ धर, ते एस्पिरेशन आसा दोतोर जावपाचो, तो वर्सचा प्रयत्न करता, ट्राय करता, क्लासिसांक वता नीट आन्सर एग्जाम करपाक, आनी एंड ऑफ द डे नीट पेपर एग्जामाचो क्वेश्चन पेपर लीक जाता. आतां हेजो अकाउंटेबिलिटी कोण घेता? आयज समज पेपर लीक जाता, हेजी अकाउंटेबिलिटी घेता कोण? हेजी अकाउंटेबिलिटी सरकारान घेवपाची आसता. कित्याक अंडर द्या गायडन्स, अंडर द्या एडमिनिस्ट्रेशन हे जाल्लें आसा. पण हांगा अकाउंटेबिलिटी म्हणटा ती शब्दूच ना. जे आतां सध्या घडलेले आसा एड्युकेशन फिल्डान, एड्युकेशन फिल्डूय आमचो मातसो आतां कोलॅप्स जावपाक लागलेलो आसा. एड्युकेशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. I'm again saying education is one of the most important things that will shape our country. आमच्या युथांक क्वॉलिटी एड्युकेशन व्हेरी इम्पॉर्टंट. आता आमचे इतले गोंय MLAs आसा, त्यांच्या भुरग्यांक मातशें पळयात, कितले आमच्या गोंयच्या गव्हर्मेंट स्कुलांनी शिकल्या, कितले शिकल्या. आमचे जे मिनिस्टर्स आसा त्यांचे भुरगे कितले भायर शिकल्या वचो, देश सोडून भायर शिकल्या. आमच्या देशात सुद्धा न्हू, देशा भायर वचून शिकल्या. कित्याक तेंकाय खबर आसा आमच्या देशान एड्युकेशन सिस्टम सारकी ना ती. तेंकाय खबर आसा आमी सारकें एड्युकेशन दिना ते. हे आमचे सगळे लोकांक चिंतूंक जाय. आनी आमचे युथ दे अवेअर ऑफ इट. आता तुमी न्यूजान पळयलें आसतलें, भारतीय जनता पार्टीचो जो इंस्टाग्राम सोशल मिडिया पेज आसलो तेका क्रॉस करून एक न्यू कॉक्रोच जनता पार्टी म्हणून तेंच्यांनी तेंचे पेक्षा चड फॉलोअर्स जाले. कित्याक जाले? रातोरात 4 दिसांनी कित्याक जाले? बिकॉज युथांचो फ्रस्ट्रेशन आसा. पीपल वॉन्ट टू वॉइस आउट. दिस जेन झी जनरेशन वॉन्ट्स टू वॉइस आउट, बट दे वोंट कम इन द ओपन एंड वॉइस आउट. दे ऑनलाईन वॉरियर्स म्हणटा पळय तशे, ते आपले मत मारपाचे मत मारता ते, बट दे डोंट वॉन्ट टू कम आउट इन दी ओपन. बट आता जेनझीचो असो मुवमेंट जावपाक जाला की जेनझी आर कमिंग आउट इन दी ओपन. कित्याक तेंकाय खबर आसा ते देशप्रेमी, दे ऑल्सो पेट्रियट्स, दे ऑल्सो वॉन्ट अ कंट्री टू गो अहेड. बेश्टे तितलो सपोर्ट ऑन द स्पॉट येना, कितें तरी कारण आसा म्हणून येता. तशेंच आनीक तुमचो चड टायम घेना, बट देर आर सम इम्पॉर्टंट फॅक्ट्स ते तुमकां सांगपाक जाय. आमचे जे युथ आसा तांकां जॉयनिंगाक जॉबांक ते चल्ला. गोंयांत तरी बाबा युथांक जॉबूच मेळना. इतले शिकता, इतले कॉलेजींनी वयता,
5-6 तांकां जॉब्स खंय? एक युनिव्हर्सिटी तुमकां गजाल सांगता, युनिव्हर्सिटीन 3 जॉब्स काडले, 3 स्क्रॅप केले. म्हणजे आता इतले वेळ आता जो एस्पायरिंग कॅन्डिडेट आसा, इतले एक त्याचे एम्बिशन आसतलें बाबा हांव फाल्यां प्रोफेसर जातलो, लेक्चरर जातलो, ताचें कितें? तो त्याच एस्पिरेशनात उरलो. 5 वर्सां गेली, फुडल्या 5 वर्सां तुमकां जॉब दितले म्हणटले. इन दी एंड कितें? वॉट आर द रिझल्ट्स? हू इज अकाउंटेबल? कितले जॉब्स दिले? कितले स्टॅटिस्टिक्स खंय? क्लीन गव्हर्नन्स खंय? युथांक फक्त ट्रान्सपरन्सी जाय. यू गिव्ह अस ट्रान्सपरन्सी, विल बी हॅपी टू सपोर्ट यू. पण ट्रान्सपरन्सी ना कोणाक म्हणून सपोर्ट करतले, कोणाक म्हणून क्वेश्चन करतले. परत क्वेश्चन करतले. आस्किंग अ क्वेश्चन टू द गव्हर्नमेंट इज अ डेमोक्रेसी. इट्स अ डेमोक्रेसी, इट्स अ डेमोक्रेटिकल राईट. बट हांगा तू क्वेश्चन अँटी नॅशनल हे कितें? आता समज म्हाका त्रास जाता, हांव विचारतलो तुका. हांगा विचार जाल्यार सुद्दां तूं अँटी नॅशनल म्हणटा. इफ यू आर सपोर्टिंग बीजेपी, यू आर अ गुड पर्सन, आर यू आर नॉट. वॉट इज दिस? वॉट्स हॅपनिंग इन अ स्टेट ऑफ गोवा? वॉट्स हॅपनिंग इन अ कंट्री? तशेंच हांव सांगूंक सोदता आमच्या गोंयच्या युथांक, जेंच्यांनी नीटाक सुद्दां तयारी केली. इफ यू नीड एनी हेल्प, एनी असिस्टन्स फ्रॉम आवर सायड, वी आर देयर टू हेल्प यू. एनी असिस्टन्स, एनी हेल्प, वी आर देयर टू हेल्प यू. Whatever it may be, you just come forward and let us know that you need so and so help. We'll be there to help you. Thank you. देव बरें करूं. तुमचे कितें प्रश्न बी आसा? अजून ट्रायबल भवन ना, ताचेर तुमचें म्हणणें. ट्रायबल भवनाची मागणी समाजान कितलीशींच वर्सां लावन धरली आसा. पण ट्रायबल भवन अजून पर्यंत गोंयांत जावंक पावना. हातूंत आमच्यात आतां सगळ्या प्रमाणे आमच्या नेत्याचो अंतर्गत वाद हो आशिल्ल्या कारणान आज पर्यंत हे जावंक पावलें ना. ताका लागून हे आमचे आंतरीक वाद जे आसा पयलीं मिटपाक जाय. जाल्यार जे आसा हे भवन जावंक शकता. आनी म्हणून हे वाद मिटले जाल्यारच हो जमनीचो वाद, जो भवनाचो बांदपाचो प्रस्ताव जो आसा तो वाद पयलीं मिटपाक जाय. सगळे लिडर्स तुमचे एकठांय येता, हेका लागून पळय सांगलो वाद जाले, तुमचें कितें म्हणणें? तेच की आज पासून ह्या लिडरान तेच केल्लें आसा. समाजाक फूट पाडपाचो प्रयत्न केला. आपल्या स्वार्था खातीर, मीपणाच्या अहंकाराक लागून जे आसा हे नेते आपल्या स्वार्था खातीरच ह्या समाजाचो वापर करत आज पर्यंत आयिल्ले आसा. आनी हेमी सदांच फूट पाडपाचो प्रयत्न केला. एकूच पार्टी आसून आज एकठांय जातले, आपले आज एकठांय जातले, परत आपले इस्पित साध्य जाल्या नंतर परत अशेच वाद ते निर्माण जातले अशें म्हाका दिसता. एकदा दिन प्रोग्राम महाप्रज्ञानिक तेन्ना मिनिस्टर डॉक्टर रमेश सावळकर आनी गोविंद गावडे एकाच मागच्या वांगडा येवपाचे. ताचेर तुमचें म्हणणें कितें? कशें फुडत? न्ही, पळय कितें आसा, आज जशें सांगलें एसटी समाज, ओबीसी समाज, दीज आर बीग, तांचे खूब वोटशेर आसा. सो हे जर वोटशेर सगळे युनायट जाले जाल्यार भारतीय जनता पार्टीक सगळ्यांक व्हडलो धोको आसा इलेक्टोरली, तेय जाणा. म्हणून ती हे सगळी नाटकां करून समाजाक डिवायड करून दवरपाक, जावं तो एसटी समाज जावं ओबीसी समाज जावं, ही सगळे डिवायड करून दवरपाक तांकां केन्नाच एकठांय येवंक जायना. म्हणून हे सगळी षडयंत्र आसता. कळ्ळें तुमकां? आज सुद्दां तुमी पळयलां की बीजेपीन एका पार्टीन आसून सुद्दां तांचे जे एसटी लिडर आसा 4.5 वर्सां आतां झगडले, ते लोकांक वेगळे वेगळे दवरले तांणी. आनी आतां इलेक्शना वेळार तांकां खबर जाला की बाबा हे आतां आमच्या आंगार येवपाचें आसा म्हणून दाखयतात की ना आमी सगळे एसटी समाज बरोबर आसा. फक्त इलेक्शना वेळार तांकां युनिटी जाय. 5 वर्सां 4.5 वर्सां तांकां समाजाक फक्त डिवायड करपाचें कामां करतात, वेदर इट इज एसटी समाज और ओबीसी समाज. पूण आतां म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांनी ह्या भारतीय जनता पार्टीचे सगळे हे बुरशें राजकारण पळयल्लें आसा, नॅशनली पळयल्लें आसा आनी गोंयानूय पळयल्लें आसा. आनी जशें सांगलें 2027 सगळ्या गोंयकारांक, तुमी आज खंयच्याय वाठारान वचात, इट इज अ युनॅनिमस कॉल की ह्या फावटी भारतीय जनता पार्टीक मोठ्या संख्येन हरोवपाचो. नॉर्मली लोक चिंतता की कोणाक तरी मोठ्या संख्येन जिखोवपाचो. आज भारतीय जनता पार्टीक मोठ्या संख्येन हरोवपाचो निर्णय सगळ्या गोंयकारांनी घेतिल्लो आसा. आनी सो भारतीय जनता पार्टीक आनी कसलीय षडयंत्रां करूं, पूण ह्या फावटी म्हाका दिसना ती खंयचीच कामाक पडपाची आसा.
न्ही आमी ऑलरेडी जशें सांगलें आमचे संघटन बांदपाचें काम मोठ्या स्तराचेर ऑलरेडी चालू आसा आमी लोकां कडेन ऑलरेडी गेल्ले आसा आनी त्या खातीर जशें सांगलें जे आमचे फ्रंटल विंग्स आसा इतले मेन इम्पॉर्टंट विंग्स आसा तांची आज आमी लिडरशीप डिक्लेअर केल्या आनी ते डिस्ट्रिक्ट लेवल कॉन्स्टिट्युएन्सी लेवल आनी बूथ लेवला पर्यंत हे विंग्स घट करतले आनी ताच्या माध्यमांतल्यान आमी लोकां कडेन वतले एज फार एज अलायन्स इज कन्सर्न जशें सांगलें पयल्या दिसाच्यान हांव सांगत आसा वी आर रेडी टू डू वॉट एवर इट टेक्स टू मेक शुअर BJP is reduced to single digits. That is the only solution. म्हणजे 22, 23, 24 उपकारना कित्याक भारतीय जनता पार्टी येद्या कितेंय षडयंत्र करपाक शकता सगळ्या पार्ट्यांक फोडून ते आपल्या भितर घेवन हे चोरयेचो सरकार घडोवंक शकता आज पंजाबाक आमचो सरकार इतलो घट आसा कसो घट आसा बिकॉज पीपल ऑफ पंजाब वोटेड गिव अस 92 आउट ऑफ 117 सीट 117 सिटांचे 92 सीट एका पार्टीक दिले कितले प्रयत्न जाल्या आमची पार्टी फोडपाक थंय अजूनही चल्ल्या राज्यसभान ते सक्सेसफूल जाले कित्याक थंय फक्त 10 रिप्रेझेंटेशन आशिल्ले पूण जेन्ना पीपल गिव वन पार्टी मेजॉरिटी सीट्स त्या पार्टीक फोडपाक मागीर खूब डिफिकल्ट जाता आनी आज म्हाका दिसता जशें सांगलें आम आदमी पार्टी इज रेडी टू डू वॉट एवर इट टेक्स टू रिड्यूस भारतीय जनता पार्टी टू सिंगल डिजिट्स अँड इट विल हॅपन इन 2027. रेडी आहा म्हणटा मागीर तुमी तुमचो कॅन्डिडेट घालता आतां फोंड्या आमच्यानी पळयलें फोंड्या फक्त बीजेपी आनी काँग्रेसीन कॅन्डिडेट घातलो मागीर तुमच्यान तुमचो कॅन्डिडेट घातलो सो एलायन्साक कशें रेडी आहा म्हणटा तुमी न्ही पळय 2027 इलेक्शन जे आसा दॅट इज द इलेक्शन वेर द गव्हर्नमेंट विल फॉल ऑर गव्हर्नमेंट विल फॉर्म कळ्ळें न्ही फोंड्या बायपोलान सरकार पडपाची शक्यता नाशिल्ली झेडपीन सरकार पडपाची शक्यता नाशिल्ली सो वी हॅव कॉन्टेस्टेड दोज इलेक्शन्स आनी आमी आमची स्ट्रेंथ पळोवंक जाय न्ही खंय आमी स्ट्रॉंग आसा जर आमी कॉन्टेस्टूच करना जाल्यार आमी कशें कळटलें आमी खंय स्ट्रॉंग आसा कितले सीट्स तुमी हें करता एलायन्साक जाल्यार आपाच्या आयलँड फकत स्टेट इलेक्शनाक दिश्टी पडटले सॉरी आपाच्या आयलँड फकत स्टेट इलेक्शनाक दिश्टी पडटले न्ही जशें सांगलें वी वॉन्ट टू थ्रो भारतीय जनता पार्टी आउट ऑफ द गव्हर्नमेंट कित्याक 2012च्यान आमी पळयता ही पार्टी सरकारान आसा 2017 गोंयकारांनी हांकां भायर मारले 2022 सुद्दां तांकां भोवमत दिलें ना पूण दुसऱ्यो पार्ट्यो फोडून एंटी डेमोक्रेटीक बिहेवियर करून हे चोरयेचें सरकारांनी घडयल्लें आसा आनी 40चे 33 आमदार घेवन असेंब्ली कर्टेल करता आंदोलनां चेपयता लोकांचे आवाज बंद करपाचो प्रयत्न करता सो हें खंय तरी बंद जावंक जाय सो त्या खातीर आम आदमी पार्टी इज विलिंग टू डू वॉट एवर इट टेक्स टू रिड्यूस भारतीय जनता पार्टी टू सिंगल डिजिट्स इन 2027. गोंयांत आम आदमी पार्टीचो स्ट्रॉंग होल्ड आसा जाल्यार कितले कॉन्स्टिट्युएन्सीज आसा आनी जर अलायन्स जाता जाल्यार कितले कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्टेस्ट करता सी तें हांव ह्या मंचा वयल्यान तुमकां आतां सगळे डिटेल्स सांगूंक शकना इतलेंच सांगता की 2017 जावं 2022 जावं आम आदमी पार्टीन 40 सगळे कॉन्स्टिट्युएन्सीन कॉन्टेस्ट केल्ले सो सगळ्या कडेन आमची खंय नाल्यार खंय थोडीशी स्ट्रेंथ आसा खंय 7-8 लोक आसतले खंय 70-80 लोक आसतले पूण एवरी कॉन्स्टिट्युएन्सी वी आर स्ट्रॉंग सो जशें सांगलें आमी संघटन बांदपाचें काम गोंयभर करतले पूण वेन इट कम्स टू द पॉयंट ऑफ अलायन्स दॅट टायम वी वील डिसायड की खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन वी कॅन गिव अप आर क्लेम आनी जशें सांगलें लक्ष्य सामको क्लियर आसा दॅट इज टू हॅव वन फायट इन ऑल 40 कॉन्स्टिट्युएन्सीज अँड रेड्यूस भारतीय जनता पार्टी टू सिंगल डिजिट्स. ओके आयज मनोज चौहान अनाउन्स केले की आपूण रिजायन जाता म्हणून जाल्यार तुमचे दार तेजे खातीर ओपन आसतले कित्याक म्हणून आतां 16 गजाली तुमचे बरोबर आशिल्लो जाल्यार आतां परत ते दार तुमचे ओपन करतले तेजे खातीर सी मनोज परब इज अ गुड लिडर म्हाका दिसता ताणें पॉलिटिक्स सोडूंक जायना अँड इफ इज रेडी टू कम बॅक ही इज मोस्ट वेलकम तातूंत कांय हें ना ओके आप वेलकम करतले सी वी आर ऑल आज यूथ लिडर्स आनी बरे लिडर म्हाका दिसता राजकारणान येवपाची चड गरज आसा आज तुमी जशें आमच्या यूथ प्रेसिडेंटान सांगलें कॉक्रोच जनता पार्टी म्हणून ही एक वर्च्युअल पार्टी इतल्या लेवलाचेर म्हणजे लाखांनी आनी कोट्यांनी लोक जॉयन जाल्ले आसा कित्याक बिकॉज पीपल आर लुकींग ॲट यूथ एज द सोल्युशन टू द फ्युचर आनी त्या खातीर म्हाका दिसता आनिकूय यूथ पॉलिटिक्सान येवंक जाय आनी जशें सांगलें मनोज परब इज अ गुड लिडर इज अ यंग लिडर इज अ यूथ लिडर असल्या लोकांनी पॉलिटिक्स सोडूंक जायना इनफॅक्ट चड लोक पॉलिटिक्सान येवंक जाय. ओके
थँक्यू